So forget about if you try to do it like for 1 month or 1 year like that. तर सध्याचं आमचं काम चालू आहे ते आम्ही थर्ड जनरेशन ऑफ सोलार सेल टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. थर्ड जनरेशन म्हणजे काय? तर पहिली जनरेशन म्हणजे जे सध्या तुम्ही बघता सोलार पॅनल्स ते पहिल्या जनरेशनचे आहेत जे सिलिकॉनपासून बनवलेले आहेत. आता सिलिकॉनचा ड्रॉबॅक असा आहे की सिलिकॉन बेसिकली तुम्ही वापरता तुमच्या टी व्हीमध्ये तुमच्या कॉम्प्युटर्समध्ये त्याच्यामध्ये खूप कॉस्टली होत चालले दिवसेंदिवस. त्याच्यावर सेकंड जनरेशन आली आणि सेकंड जनरेशनमध्ये अनेक असे टॉक्सिक किंवा हजार्डस मटेरियल्स होते किंवा असे मटेरियल्स होते की जे अवेलेबल नाही आहे, म्हणजे मुबलक प्रमाणात ते अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे आता सध्याचे जे शास्त्रज्ञ ते काय करतात की असे मटेरियल शोधून काढतात जसे आयर्न आहे, झिंक आहे, टीन आहे, ते मुबलक प्रमाणात बेसिकली त्याच्यामुळे सध्या त्या दृष्टी काम चालू केलेलं आहे. आणि लेवल ती टेक्नॉलॉजी and they will plan to go there. Thank you. मला मैत्रिणी आपल्या मित्राने सुद्धा ही गोष्ट सांगतो अशी खूप रिक्वेस्ट केली. जी गोष्ट म्हणजे जी कथा महाराष्ट्रामध्ये साहेबची कथा मला या स्पर्धेमध्ये तिला महाराष्ट्राचं सर्वप्रथम पारितोषिक मिळालं. त्यामुळे मला ऐकण्याची इच्छा असेल तर मी सांगते. ज्योती एक प्राथमिक विभागात शिकणारी इयत्ता 4थी शिकणारी त्यावेळेस जाऊन सांगते तुमच्या माझ्यासारखी एक मुलगी जिची लहानपणी पोलिओमुळे कमरेपासून खाली पायच नव्हते आणि ती अपंग झाली होती. तिचे वडील अमेरिकेत असायचे आणि ती आणि तिची आई मुंबईत राहायचे समुद्र ठिकाणी. वडील तिचे दर आठवड्याला एक पत्र पाठवायचे आणि ते पत्र आणून देणारे पोस्टमन काका ही तिच्या मित्रच पडून गेले होते. ती दर आठवड्याला पत्राची वाट बघायची वडिलांच्या आणि पत्राची वाट बघता बघता येता पत्र वाचता ती पोस्टमन काकांच्या जवळ इतकी भावनिक जवळ आली तिची की एक दिवशी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि पोस्टमन काका तिच्या पायात चपला नव्हत्या ते उन्हात पायात चपला न घालता तिला पत्र द्यायला यायचे. तेव्हा तिला खूप रडून आलं आणि तिने दरवेळेस दिवाळीला तिची आई ज्योतीची आई पोस्टमन काकांना दिवाळीचं गिफ्ट द्यायची दरवर्षी. तर एक वर्षी तिने असं ठरवलं की मी सुद्धा पोस्टमन काकांना एक गिफ्ट देणार. त्यासाठी ती एक काशीराम चाचा म्हणून त्यांच्याकडे जाते आणि ती म्हणते काशीराम चाचा मुझे चप्पल बनवानी है क्या आप दोगे? काशीराम चाचा म्हणतात बेटा मुझे नाम चाहिए. ज्योतीला कळत नाही. ज्योती म्हणते ठीक आहे. जेव्हा पोस्टमन काका एक दिवशी पत्र द्यायला येतात तेव्हा त्या आधीच ती नोकऱ्या करून बंगल्यासमोर वाळू टाकून घेते आणि काका गेल्यानंतर दोन्हीने त्या पाया पावलाच्या घासाची माप घेते आणि काशीराम त्याच्याकडे देते आणि तशा मापाची चप्पल ती बनवून घेते. आणि दिवाळीच्या दिवशीचा दिवस असतो दिवाळीचा त्या दिवशी ती पोस्टमन काकाला म्हणते की काका माझ्याकडून तुम्हाला ही एक छोटीशी भेट. आईला काही कळत नाही त्या भेटीमध्ये काय आहे आणि ती दोन्ही चपला पोस्टमन काकाच्या पायाला चढवते. पोस्टमन काका खूप वेगळं येतं. ते तसेच अंगणी पायाने पण परत चपला हातात घेत जातात आणि एका मंदिरामध्ये राहतात. बाहेर पाऊस पडत असतो. मंदिराची घंटा घणघण वाजत असते आणि पोस्टमन काकाच्या डोळ्यातून घराघरा पाणी येत असतं. ते म्हणतात की देवा हे परमेश्वराची या मुलीला स्वतःची पाय नाही ती दुसऱ्याच्या पायाची काळजी घालते अशा मुलीला तू सदैव सुखी ठेव. तर मित्रांनो ही गोष्ट इथे संपलेली आहे. ही गोष्ट इथे संपली आहे परंतु माझ्या आयुष्यात ही गोष्ट कधी संपलेली नाही. कारण या गोष्टीचा मी इतका आयुष्यात परंतु मी माझ्या वडिलांची जीवनामध्ये सुद्धा या गोष्टीचा वापर
लहान मुलापासून वयाच्या 2 वर्षापासून पोलिओ आहे. तर वक्तृत्व करता करता मी कृतीमध्ये कधी उतरले हे मला कळलंच नाही. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा जरी महत्वाची असली तरी जीवनामध्ये कृती फार महत्वाची. मित्रांनो लक्षात ठेवा, माझ्याकडे सिद्धी आली होती. समारोपाचा कार्यक्रम सोपवला, पण खरं लग्न झाल्यानंतर मी वक्तृत्व ही गोष्ट विसरून गेली आहे. कारण लग्नानंतर गृहिणीवर इतकी जबाबदारी पडते, इतक्या कृती करायला लागतात, त्याशिवाय तिचं महत्वच म्हणजे अस्तित्वात नसतं. त्यामुळे माझं सर्व गृहिणींना, सर्व गृहस्थांना हा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या पाल्यांकडं, तुमच्या स्पाऊस म्हणजे जोडीदाराकडे इतकं लक्ष ठेवा की कारण आपण आपल्या जीवनात राहतो, परंतु त्या व्यक्तीकडे खूप जगा, त्यांच्या भावना जगा. एवढं मला सांगायचंय. आता मी समारोप करताना हे सांगते की ज्या शाळेने मला मोठं केलं त्या शाळेची मी अत्यंत कायम ऋणी राहणार. कारण जिथे प्रतिभाच असते ती प्रतिभा निकेतन शाळा, ही प्रतिभा आपली सर्वांची एकच आहे मित्रांनो, की प्रतिभा. फक्त प्रतिभा हीच आहे आपली विद्यार्थ्याची जात, आणि ती तुम्ही काढत ठेवा. त्या शाळेला तुम्ही विसरू नका. त्या शाळेचे मी आभार मानते, सर्व शिक्षक वृंदांचे आभार मानते. आणि ऑर्गनायझर कमिटी आपली कुठल्याही कार्याला पूर्ण होण्यासाठी करता आवश्यक असतो, तर ते करता म्हणजे एक व्यक्ती नसून इथे बरीच नावं आहेत. डॉक्टर पंकज जोशी, डॉक्टर सिद्धी कानडे, वीरेंद्र अवघिया, पवन भोक्षेकर, विश्वास धनगे, लक्ष्मीकांत जगन भोपरे, बालाजी मुंडे, संगीता मुळे, सुनीता चौकाणे, मनीषा गारकर, डॉक्टर सुप्रिया मुंडे, या सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि काही नावं राहून गेली असतील तर कृपा करून राग मानू नका. मुनीस कारण मी पुण्याला बिल्डिंगमध्ये बसून मी सिद्धी केली आणि मुळेकडून ही नावं बरोबर लिहून घेतली. मला वेळच खूप कमी होता त्यामुळे. आणि सिद्धिक म्हटलं की तुझ्या खूप समारोप कर शेवटी, म्हणून मी समारोप करते. आणि आणखी महत्वाचा आभार प्रदर्शन ऑर्गनायझर कमिटीचं तर करतेच आहे, त्यांचं काम खूप महत्वाचं आहे. तुम्ही सर्वजण इथे तुमचा अमूल्य वेळ देऊन इथपर्यंत आला, तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि आपल्या कुटुंबाने, आपल्या कुटुंब प्रमुखाने, आपल्या फॅमिली मेंबर्सने आपल्याला इथे पाठवलं, ते अप्रत्यक्षरित्या इथे आले, त्यांचं मी आभार मानते. आणि शेवटी हे नांदेड शहर, हा आजचा दिवस, हे 2012 साल, हा काळ, ही वेळ, बस हा क्षण, याचे सर्वांचा आभार मानते. कैसे घेतलं खाना खाते हो लाइन में बाल्या को बना दसरा को बना दसरा डाल लेना तो दसरा जवाब नहीं दिया. अच्छा ये हरा कोट डालने वाला है तो अपना सब ठीक है.
चांगलाच करतोय तुम्हाला. अभिजित तू पहिलं बस ना तू. इकडे इकडे या साईडला सगळे परत इकडे सगळे सगळे इकडे थोडा सर फोटोग्राफर तिकडे या साईडला म्हणजे सगळं पाणी मिळत राहिले ना असं आहे. सौ संगीता देशपांडे व शर्मिष्ठा कंडारकर यांना साथ देतील आणि तबल्यावरती आपलाच क्लासमेट दत्तानंद देशमुख हा तबल्यावर साथ देईल. तत्पूर्वी सकाळी आपण जसा गुरुजनांचा सत्कार केला त्याच पद्धतीनं डॉक्टर प्रमोद देशपांडे हे संगीत विशारद आणि डॉक्टरेट आहेत. ते सौ संगीता देशपांडे यांचे गुरुवर्य आहेत. तर त्यांचा आपण पराग वसेकरच्या हस्ते शाल व मोमेंटो देऊन सत्कार करूया. यस, थँक्यू सर, थँक्यू.
आणि हे इथंच होऊ शकतं की माझ्याकडून पोलिसाचा सत्कार होईल. नाहीतर बाहेर पोलिसाचा सत्कार मी करू शकत नाही.